नमस्कार, मनीषा पाटील रेसिपीमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत. आज आपण पुरणपोळी बनवतोय. पुरणपोळी म्हटलं की सगळ्यांचा जिव्हाळ्याचा प्रश्न. कुठलाही सणसूद आला की प्रत्येकाच्या घरी ही आवर्जून बनवली जाते. परंतु बऱ्याच जणांना ही पुरणपोळी खूप अवघड वाटते. तर आजचा हा व्हिडिओ त्यांच्यासाठी ज्यांना पुरणपोळी जमत नाही. पुरणपोळी बनवण्याची अतिशय साधी सोपी पद्धत आज मी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे. अगदी पहिल्यांदा जरी तुम्ही ही पुरणपोळी बनवली ना, तरी अगदी परफेक्ट होणार आहे. आणि पुरण बनवण्याची अतिशय सोपी पद्धत तुमच्याबरोबर आज शेअर करणार आहे. त्यामुळे पुरण बनवायला सुद्धा अजिबात जास्त वेळही लागणार नाही आणि अजिबात पुरणपोळी बनवताना जास्त काही भांड्यांचा पसारा होणार नाही. चला तर मग वेळ न घालवता लगेचच आपल्या रेसिपीला सुरुवात करूया. रेसिपी नेहमीप्रमाणे साधी, सोपी, सिंपल आहे. त्यामुळे तुम्हाला नक्कीच आवडणार आहे. तर त्यासाठी रेसिपीला एक लाईक जरूर करा. बनवण्यासाठी सगळ्यात आधी आपल्याला चणा डाळ घ्यायची आहे. इथे मी 2 वाटी चणा डाळ घेते. मेजरमेंटसाठी तुम्ही घरातील वाटी, कप कुठलंही माप घेऊ शकता. चणा डाळ घेताना नेहमी चांगल्या क्वालिटीचीच घ्यायची आहे. आता ही चणा डाळ आपल्याला 2 ते 3 पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायची आहे, जेणेकरून तिच्यामधला घाण कचरा निघून जाईल. हाताने छान अशी चोळून चोळून धुवून घ्यायची आहे. इथे मी 2 पाण्याने स्वच्छ धुवून घेतली. आता ही चणा डाळ कुकरमध्ये घालूया. आता डाळ शिजण्यासाठी इथे मी 4 वाट्या पाणी घालते. 2 वाटी चणा डाळीसाठी 4 वाटी पाणी हे प्रमाण अगदी योग्य आहे, कारण मला कटाची आमटी बनवायची आहे. तुम्हाला जर कटाची आमटी बनवायची नसेल तर तुम्ही 2 वाटी चणा डाळीसाठी 3 वाट्या पाणी घातलं तरीसुद्धा चालेल. हे प्रमाण अगदी योग्य आहे. आता या पाण्यात पाव चमचा हळद घालते, जेणेकरून पुरणाला रंग छान येईल. पाव चमचा तूप घातलं. तूप घातल्यामुळे ही पुरणपोळी बाधत नाही. बऱ्याच जणांना पुरणपोळी खाल्ली की पोटाची ॲसिडिटी होते. आता कुकरचं झाकण लावून आपल्याला 7 शिट्ट्या करून घ्यायच्या. कणिक मळण्यासाठी इथे मी रोजच्या वापरातील जे चपातींचं पीठ असतं तेच पीठ वस्त्रगाळ करून घेतलेलं आहे. पुरणपोळी बनवण्यासाठी शक्यतो पीठ हे वस्त्रगाळ करूनच घ्यायचं, जेणेकरून आपली पुरणपोळी लाटताना फाटत नाही आणि मऊसूद अशी तयार होते. इथे आपला बराचसा कोंडासुद्धा निघालेला आहे. आता आपण हे पीठ कणिक मळण्यासाठी घेऊया. तुम्ही जर सुगरण असाल तर नुसत्या गव्हाच्या पिठाच्या पुरणपोळ्या बनवू शकता. जर नवशिके असाल तर अर्धा मैदा आणि अर्धा गव्हाचं पीठ असं प्रमाण घेऊ शकता. इथे मी 3 वाट्या गव्हाचं पीठ घेते. चवीनुसार मीठ, पाव चमचा हळद घेतली. आपल्याला हळद डायरेक्ट पिठात घालायची नाही, कारण ही हळद पिठात डायरेक्ट घातली की कुठे लागते कुठे लागत नाही. म्हणून कणिक मळण्यासाठी जे पाणी घेतलं आहे त्या पाण्यात ही छान मिक्स करून घेऊया. हळद पाण्यात छान अशी मिक्स करून घेऊया, जेणेकरून सर्व पिठाला हळद लागली जाईल. सुरुवातीला थोडं थोडं पाणी घालून कणिक हलक्या हाताने मळून घ्यायची. एकदाच पाणी घालायचं नाही. आपल्याला मऊसूद अशी कणिक मळायची आहे. अगदी हलक्या हाताने कणिक मळायची आहे. तुम्ही कणिक मळायला जेवढी जास्त मेहनत घ्याल तेवढी तुमची पुरणपोळी अगदी मऊ लुसलुशीत अशी तयार होईल. कणिक मळण्यासाठी आता पाव चमचा तेल घ्यायचं. कणिक मळण्यासाठी जास्त तेलाचा वापर करायचा नाही. आता बोटांनी छान अशी ही कणिक तिंबून काढायची. जेवढी तिंबली की तेवढी अगदी मऊसूद अशी ही कणिक तयार होते. खूप छान अशी कणिक तयार झालेली आहे, तुम्ही बघू शकता. इथे आपली कणिक बनवून तयार झाली. आता इथे मी सुती कापड घेतलं. ते पाण्याने पिळून घ्यायचं. त्या कापडात आपल्याला ही कणिक गुंडाळून ठेवायची आहे, जेणेकरून 10 ते 15 मिनिटात आपली कणिक छान मुरून तयार होईल. आता दुसरीकडे आपल्या कुकरच्या शिट्ट्या झालेल्या आहेत. आता आपण डाळ शिजली की नाही ते चेक करूया. इथे आपली डाळ व्यवस्थित शिजली गेलेली आहे. तुम्हाला मी चेक करून दाखवते. अगदी मऊसूद अशी डाळ आपली शिजली. आता चाळणीमध्ये ही डाळ नितळून घेऊया, जेणेकरून हे डाळीचं जे पाणी आहे ते आपलं बाजूला होईल, कारण या पाण्याचा वापर आपल्याला कटाची आमटी बनवण्यासाठी करायचा आहे. आता पुरण
बनवण्याची एक सोपी पद्धत मी तुम्हाला सांगणार आहे. अगदी 4 ते 5 मिनिटात आपलं पुरण बनवून तयार होईल. आपण गूळ घालायच्या आधीच ही डाळ वाटून घेणार आहोत. अगदी 1.5 ते 2 मिनिटात ही डाळ वाटून तयार होते. इथे मी पेल्याच्या साहाय्याने ही डाळ अशी वाटून घेते, कारण डाळ खूप गरम आहे. तुम्ही बघू शकता खूप छान अशी ही डाळ वाटली गेलेली आहे. इथे मी सर्व पुरण असं वाटून घेतलं. आता आपण हे कुकरमध्ये घालूया. 2 वाटी चणा डाळीसाठी इथे मी 1.5 वाटी गूळ घेतला. तुम्हाला जर गोड जास्त आवडत असेल तर तुम्ही समप्रमाण घेतलं तरीसुद्धा चालेल, किंवा अर्धा गूळ आणि अर्धी साखर घेतली तरीसुद्धा चालेल. आता आपण हे पुरण गॅसवर गरम करून घेऊया. सुरुवातीला तुम्हाला हे मिश्रण थोडं पातळ वाटेल, परंतु नंतर जसं गरम होत जाईल तसं हे घट्ट होत जाईल. आपलं पुरणपोळी बनवण्यासाठी तयार झालं की नाही ते कसं ओळखायचं त्याची ट्रिक मी तुम्हाला सांगणार आहे. ही उलथाने मध्यभागी अशी उभी केली की ती पडली नाही की समजायचं आपलं पुरणपोळी बनवण्यासाठी परफेक्ट आहे. यापेक्षा जास्त आपल्याला गरम करायचं नाही. आता आपण गॅस बंद करूया. पुरण आता बाजूला ठेवूया. इकडे आपली कणिक मुरून तयार झालेली आहे. आपल्याला परत एकदा छान अशी हाताने मळून घ्यायची आहे. अगदी मऊसूद अशी कणिक आपली तयार झालेली आहे. पुरणपोळीसाठी अशीच मऊसूद कणिक लागणार आहे. आता आपल्याला कणकेचा छोटासा उंडा तोडून घ्यायचा. हातावर चांगला चोळून घ्यायचा आहे. तुम्हाला हवं त्या आकारात उंडा घेऊ शकता. इथे मी मध्यम आकाराचा उंडा घेतलाय. उंड्यापेक्षा पुरणाचा गोळा मोठा घेतलाय. आता आपल्याला बोटांच्या साहाय्याने वाटी तयार करायची आहे. तुम्हाला हाताने वाटी तयार करता येत नसेल तर तुम्ही लाटण्याने लाटून घेतलं तरीसुद्धा चालेल. वाटीचा खालचा भाग थोडासा जाडच ठेवायचा आणि वरती थोडा पातळ करत आणायचा. दोघी हाताच्या बोटांनी गोल गोल फिरवत अशी आपल्याला ही वाटी तयार करायची. आता या वाटीत पुरणाचा गोळा घालायचा. पुरण असं मध्ये दाबत आणायचं आणि वाटी वरती ओढायची. बोटाच्या साहाय्याने कणकेचं पीठ वरती आणायचं. पुरण मध्ये दाबत दाबत हे वरती वाळत आणायचं आणि मोदक जसा बंद करतो त्या पद्धतीने आपल्याला बंद करायचं आहे. वरती जे जास्तीचं पीठ येतं ते तुम्ही काढून घेऊ शकता किंवा तिथंच प्रेस करून दाबून देऊ शकता. इथे मी जास्तीचं पीठ तिथंच असं दाबून देते. हाताने थोडंसं प्रेस करून घ्यायचं जेणेकरून पुरण आतमध्ये छान पसरेल. आता पोळपाटावर थोडंसं पीठ घालायचं. इथे मी गव्हाचंच पीठ घेतलं. आता बोटांनी अलगद हाताने पुरण सगळीकडे पसरेल असं दाबून घ्यायचं. जास्त दाब द्यायचा नाही. आता अलगद हाताने आपल्याला ही पुरणपोळी लाटून घ्यायची आहे. अगदी दाब देऊन लाटायची नाही. अगदी अलगद हाताने सगळीकडे पुरण पसरेल अशा पद्धतीने आपल्याला लाटायची आहे. पुरणपोळी लाटताना एकसारखी अशी लाटायची आहे. इथे आपली पुरणपोळी लाटून तयार झालेली आहे. तुम्ही बघू शकता अगदी सगळीकडे पुरण दिसतंय. पातळ अशी ही पुरणपोळी इथे मी लाटून घेतलेली आहे. कुठेसुद्धा आपली पुरणपोळी फाटली नाही की पुरणसुद्धा बाहेर आलं नाही. आता ही तव्यावर गरम करून घेऊया. तवा आपल्याला मध्यम गरम करायचा आहे. इथे मी पोळी घातली. आता गॅस आपल्याला मिडियम ठेवायचा आहे. सुरुवातीला हलकेसे बबल आले की मगच पोळी आपल्याला पलटून घ्यायची आहे. पुरणपोळी बनवण्यासाठी सुरुवातीला ज्या टिप्स सांगितल्या त्या टिप्स तुम्ही फॉलो केल्या तर तुमचीसुद्धा पुरणपोळी अगदी मऊ लुसलुशीत अशी तयार होईल. ओठाने खाता येईल अशी ही मऊसूत तयार होते. आपण ज्या टिप्स सांगितल्या त्या पुरणपोळी मऊसूत बनवण्यासाठी पीठ हे नेहमी वस्त्रगाळ करून घ्यायचं आणि डाळीसाठी गुळाचं प्रमाण हे पाऊणच्या प्रमाणात घेतलं की पुरणपोळी अगदी मऊ तयार होते. तुम्ही बघू शकता आपली ही पुरणपोळी कशी टम्म फुगलेली आहे.
कुठेसुद्धा अशी फाटली नाही. इथे मी दोघी बाजूने तूप लावून आणि ही पुरणपोळी शेकून घेते. तुम्ही तुपाऐवजी तेल वापरलं तरीसुद्धा चालेल. बघा कशी मऊ लुसलुशीत अशी पुरणपोळी तयार झालेली आहे. इथे आपली ही पुरणपोळी बनून तयार झाली. तुम्हाला मी दुसरी पुरणपोळीसुद्धा शेकून दाखवते. आपण जे प्रमाण घेतलं होतं ते 4 ते 5 जणांना पुरेल इतकं पुरणपोळी बनवण्यासाठी तयार होतं. इथे मी जे गहू वापरलेले होते, जे पीठ या ठिकाणी वापरलेलं होतं ते रुमाली रोटी म्हणून गव्हाचं पीठ घेतलं होतं. तुम्ही लोकवन किंवा शिल्लोर या जातीचे गहू असतात ना, हे पुरणपोळीसाठी अतिशय उत्तम असतात. त्यामुळे ते मी सजेस्ट करणार आहे. या गव्हाच्या पुरणपोळ्या खूप छान होतात. तुम्ही बघू शकता आपली पुरणपोळी खूप टम्म अशी फुगलेली आहे. अगदी गोल गुबगुबीत अशी पुरणपोळी तयार झालेली आहे. या पुरणपोळ्या अजिबात कुठेही फाटत नाही किंवा तुम्हाला मैद्याच्या बनवायच्या असतील तर तुम्ही पूर्णपणे मैद्याच्या किंवा अर्ध गव्हाचं पीठ व अर्धा मैदा घेऊन समकृती करून पुरणपोळी बनवू शकता. आपली दुसरी पोळीसुद्धा तयार झालेली आहे. तर ही जी पुरणपोळी बनवण्याची पद्धत आहे ती तुम्हाला कशी वाटली? जर आवडली असेल तर नक्की लाईक करा. तुमच्या मित्रपरिवाराबरोबर आणि नातेवाईकांबरोबरसुद्धा शेअर करा. तर ज्या सांगितलेल्या टिप्स आहेत त्या वापरून तुम्ही नक्की पुरणपोळी बनवा आणि ती कशी झाली ते मला कमेंटद्वारे कळवायला अजिबात विसरू नका. आता रेसिपी पाहत तुम्ही इथपर्यंत आला असाल तर एक लाईक नक्की करा. चला तर मग पुन्हा भेटूया एका नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत धन्यवाद.